नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळापासून मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत। ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असा तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजे रेसिपी छान होईल। रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल। इथे आता 1 कप तांदूळ घेतलाय, तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता। आता हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला भिजत घालायचे आहेत। तर 2 तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत। इथे मी 2 तास आधी हे तांदूळ भिजत घातले होते। तर पहा 2 तासानंतर हे तांदूळ छान फुललेत, छान भिजले गेलेत। आता हे वाटून घ्यायचे आहेत। तर यातलं पाणी निथळून तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। 1 कप तांदूळ घेतले होते तर त्यासाठी अर्धा कप दही असं प्रमाण आहे। यानंतर यामध्ये हिरवी मिरची घातली आहे आणि थोडंसं आलं घातलं आहे आणि हे तांदूळ आता वाटून घेतलेत। वाटताना पाणी जास्त घालायचं नाही आहे, लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणी इथे घातले पहा। हे आपल्याला असं घट्टसरच हवं आहे। हाताला जसा बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे रवाळ आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे, मिक्स करून घेऊया। इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता। हे सगळं छान एकजीव करून घेतलं। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर 2 चमचे पाणी घालून हे मी थोडंसं सैल करून घेतलं। तर हे पहा असं आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। चटणीसाठी इथे मी साहित्य घेतलं आहे। 1 वाटी खोबरं घेतलं आहे। यानंतर 1 मोठा चमचा मी भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, थोडीशी चिंच घेतली आंबटपणासाठी, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं इथे आलं घेतलं आहे। याबरोबरच इथे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। हे सगळं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी इथे वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। आता आपण फोडणी तयार करूया। फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली। यानंतर इथे 1 चमचा उडदाची डाळ घातली। उडदाची डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये कढीपत्ता घातला आहे, पाव चमचा हिंग घातला। हिंग घातला की लगेचच मी गॅस बंद केला आहे, तेल जास्त गरम झाले म्हणून। आता ही फोडणी तयार आहे। आता जी आपण फोडणी तयार केली होती त्यातली अर्धी फोडणी आपण या पिठामध्ये घालणार आहोत आणि थोडी फोडणी आपण चटणीमध्ये घालणार आहोत। तर आधी हे पीठ थोडंसं आपण पातळ करून घेऊया। इथे मी आणखी 2 चमचे पाणी घातलं। आपण हे झाकून ठेवलं होतं, त्यातला रवा फुलला आणि त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं, त्यामुळे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। त्यामुळे थोडंसं याला पातळ करून घ्यायचं आहे। आता जी आपण फोडणी तयार केली होती त्यातली इथे फोडणी घालायची आहे। तर यातली थोडीशी फोडणी चटणीवरती घालण्यासाठी शिल्लक ठेवायची आहे। फोडणी मिक्स करून घेऊया यामध्ये। या फोडणीमुळे हा नाश्ता खूपच खमंग होतो। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घातलं, मिक्स करून घेऊया। आता जी उरलेली फोडणी होती त्यामध्ये मी 1 लाल मिरची तुकडे करून घातले आणि ती फोडणी चटणीवरती घालायची आहे। तर ही आपली चटणीसुद्धा तयार आहे। दिसायला पहा किती मस्त दिसते चटणी। आता इथे मी 1 केक टीन घेतला आहे। याला आता तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तुम्ही एखादा सपाट बेसचा डबासुद्धा घेऊ शकता किंवा खोलगट प्लेटसुद्धा घेऊ शकता।
व्यवस्थित याला तेलाने ग्रीस करून घेतलं। आता इथे मी गॅसवरती कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे। यामध्ये अशी एक प्लेट उलटी करून ठेवायची आहे। आता यामध्ये हा आपण केक टीन ठेवणार आहोत। आणि यावरती झाकण ठेवून हे पाणी गरम होण्यासाठी आपण ठेवूया। पाणी गरम होत आहे। हे जे आपलं पीठ तयार आहे त्यामध्ये आता 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे। इनो पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला। इथे पाणी सुद्धा गरम झालंय। आता या टीनमध्ये हे तयार मिश्रण ओतायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 10 मिनिटं झालेत। आपण पाहूया। तर हा ढोकळा आपला वाफवून तयार आहे। यामध्ये आता आपण सेंटरला सुरी घालून पाहूया। तर इथे पहा सुरी अगदी क्लीन आली आहे, म्हणजे हे अगदी छान आतपर्यंत शिजलं गेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हा तांदळाचा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आधी याच्या कडा सोडून घ्यायच्यात। पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या केक टीनमधून काढून घ्यायचा आहे। कडा सोडून घेतल्या। आता आपण प्लेटमध्ये उलटा करूया हा टीन। थोडंसं टॅप केलं की सहज हा निघून येतो। तर अगदी जाळीदार असा हा तांदळाचा ढोकळा तयार झाला आहे। याला आता आपण कट करूया। अगदी सॉफ्ट आणि जाळीदार आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करू शकता। मी आता याचे ट्रायंगल शेपमध्ये याला कट करून घेणार आहे। तुम्ही आपण जसा आपला रेग्युलर ढोकळा कट करतो त्याप्रमाणे स्क्वेअरमध्ये कट करू शकता। तर इथे पहा अगदी मस्त जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे। अगदी इन्स्टंट होणारा नाश्ता आहे। हलका फुलका असा तयार झाला आहे। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा ढोकळा अगदी अप्रतिम लागतो। नक्की करून पहा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।